तर मंडळी कसा वाटतोय मराठी ब्लॉग, मोठा ब्लॉग कसा वाटतोय हे पण एकदा कमेंट करून सांगा लवकरच. आणि खूप उत्सुकता झाली आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, कारण प्रायव्हेट लिमिटेड इथून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा होता, पण हे कमानचं काम असल्यामुळे कदाचित इथे रोड बंद केलेले आहेत. मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे. तर स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नवी मुंबईकर अमित. आज तुम्ही थोडं आश्चर्य झाला असाल की आज नवी मुंबईकर अमितच्या ब्लॉगमध्ये मराठीमध्ये ब्लॉगिंग कशी काय होते. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आजचा ब्लॉग काहीसा नाही जास्तच स्पेशल होणार आहे, कारण आपण चालू आहोत. आज सर्वात पहिलं तुम्हाला गुढीपाडवाच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुमचं खूप सुंदर आणि एकदम सक्सेसफुल जावं हीच देवाशी प्रार्थना करतो. आणि हो, आजचा ब्लॉग काहीसा नाही जास्त स्पेशल आहे. त्याचं कारण आहे एकतर गुढीपाडवा, नेक्स्ट थिंग आज आपण चाललो आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, म्हणून हा ब्लॉग काहीसा स्पेशल आहे. आणि मला या ब्लॉगमध्ये काहीतरी युनिकनेस करायचं होतं, काहीतरी वेगळंच करायचं होतं, म्हणून बोललो चला आज आपण मराठीमध्ये ब्लॉग करूया. बघूया माझ्या व्ह्यूवर्सचा कसा रिस्पॉन्स येतो. मला नक्की कळवा मंडळी की तुम्हाला मराठीमध्ये ब्लॉग बघायला पण आवडेल का. मी मराठीमध्ये पण ब्लॉग करत जाईन. मी कॉन्फिडेंट आहे तसं मराठीमध्ये, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. चला मग आपण भेटूया तुम्हाला हायवेवर आणि खूप सारे गप्पा गोष्टी करूया. तर मंडळी, आपण आहोत आता कळव्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता मी निघालो होतो घरातनं 7:40ला आणि आता वाजलेले आहेत 8:30. तर हा उशीर कशामुळे झाला त्याचं कारण आहे आपले बारक्या रायडर म्हणजे विवेक भाऊ. हे काय लेफ्ट साईडला आहेत आपल्या. सहज मी आज सोलो निघत होतो. विवेकचा पण सेम प्लॅन होता, पण आमचा काय डिस्कशन झालं नव्हतं. सकाळी सकाळी कॉल आला, त्याला पण बाहेर जायचं होतं दुपारी आणि सेम मला पण दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. अचानक भयानकमध्ये प्लॅन ठरला आणि हे बघा विवेक भाऊ आलेत. तच सपोर्ट करत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईबची कमी नका होऊन द्या. कमेंट्स भरपूर करा, भरपूर कमेंट्स करा. जसं की मी आज तुम्हाला सकाळीच सांगितलं, आम्ही चाललो आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. ते आहे आपल्या मराठेपाडा. आता माझ्या घरापासून अप्रॉक्सिमेटली 50 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तर एक छोटासा मस्त टी ब्रेक झालेला आहे. तर निघालो आम्ही परत आपल्या डेस्टिनेशनकडे. मस्त आज रोड खाली आहे आणि मजा येते. फॉगी क्लायमेट आहे पूर्ण. हे फॉग आहे की स्मॉग आहे काय समजत नाही. हा रोड एवढा खाली भेटणं म्हणजे नशीब लागतं. आज गुढीपाडवा आहे, त्याच्या निमित्ताने कदाचित हा रोड खाली भेटला असेल आपल्याला. एकदम आरामात निवांत चाललोय, काहीच घाई नाही आहे. शॉर्ट राईड आहे त्याच्यामुळे आम्ही बिलकुल घाई नाही करत आहे, एकदम निवांत चाललोय. हा रोड तुम्हाला आम्ही उज्जैनला गेलो होतो तेव्हा इथूनच गेलो होतो आम्ही. तेव्हा या रोड तुम्हाला बरोबर बघायला भेटलं नसेल, कारण रात्रीचा टाईम होता. बऱ्यापैकी काम झालं आहे या रोडवरती आणि आता 3 किलोमीटर नंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे.
अजून आपले 19 ते 20 किलोमीटर आपले अजून बाकी आहेत. हाफ ॲन आवरचा टाईम दाखवतो आहे, अर्धा तास. पोचू लवकरच. आणि खूप उत्सुकता झाली आहे त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, कारण ज्या हिशोबाने मी रील्स वगैरे सगळे बघितले आहेत इंस्टाग्रामवर, तर खूप असं लास्ट वीकपासूनच इच्छा होती जायची. पण लास्ट वीक सगळे आपल्या गाड्यांचं काम वगैरे होतं त्याच्यामुळे आणि बाकीची कामामुळे मला वेळ भेटला नाही जायला. पण या संडेला बोललो काहीतरी स्पेशल करायचं आहे, आपण गुढीपाडव्यापासून आपल्या नव्या वर्षापासूनच सुरुवात केली पाहिजे असा विचार करून मी लास्ट संडे स्किप केला आणि आज निघालो. तर मंडळी, कसा वाटतोय मराठी व्लॉग, मोठा व्लॉग कसा वाटतोय हे पण एकदा कमेंट करून सांगा. काहीतरी नवीन फर्स्ट टाईम मी माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओजमध्ये मी प्रयत्न करतोय. जर तुम्हाला आवडत असेल तर मध्ये मध्ये मी मराठी व्लॉगिंग पण करत जाईन. बघा मित्रांनो, आता हे पॉलीकॅब अनुज इलेक्ट्रिकल प्रायव्हेट लिमिटेड इथून आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा होता, पण हे कमानचं काम असल्यामुळे कदाचित इथे रोड बंद केलेले आहेत. जर तुम्ही आता रिसेंटली येत असाल तर आता आपल्याला दुसरा कुठे मागून रस्ता आहे, मागून रस्ता आहे तिथून आहे ना. चला चला मित्रांनो, लोकल्स त्यांना माहीत पडलं आपण इथे उभे होतो, ते कुठे जायचं ते पण कदाचित माहीत पडलं असेल त्यांना. तर आपण रॉंग वेच मारायला लागेल कारण दुसरा पर्याय नाही. बघू, जाऊ सावकाश सावकाश, रॉंग वेने जाऊ. पण तुम्ही मित्रांनो येताय तर हा गुगल मॅपवर जर तुम्ही येत असाल तर तुम्ही, आता मी तुम्हाला लेफ्ट दाखवतो त्याच लेफ्टने या, कारण इथून जर आलात तुम्ही तर तुम्हाला हा रोड बंदच भेटणार, कारण जोपर्यंत त्या कमानाचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून काय जाता येणार नाही. बघा मित्रांनो, हा ब्रिज आणि KMP मोटर गॅरेज हे तुम्ही असं थोडेफार ठिकाण लक्षात ठेवू शकता. इथून तुम्हाला त्या रोडनी तुम्ही आलात तर इथूनच तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. सरळ जाऊ नका कारण ते कमानाचं काम चालू आहे. हे दादा आपल्याला दाखवत आहेत, तोच निघेल ना रोड. थँक्यू. ठीक आहे ठीक आहे. दादांनी बऱ्यापैकी मदत केली आपल्याला. बघा आता हे कमान लक्षात ठेवा, गावागावातून आता आपल्याला राईड करायची आहे. तर गाडी आपली मध्ये मध्ये का बंद पडते काय समजत नाही आहे. परत इंजिन लाईट परत रिफ्लेक्ट झाली आहे. रोड बघा, हा तर पूर्ण फॅक्टरीचा एरिया आहे. फॅक्टरीच्या एरियातनं आपल्याला जायचं आहे. रोड थोडे खराब भेटतील पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. फॅक्टरीचा आहे तर आपण समजू शकतो रोडची कंडिशन काय असू शकते. गावातनं आता आम्ही निघालो आहेत. आता ॲट लास्ट बघा पाईपलाईन रोडला आपण टच झालेलो आहोत. आता राहिलेत फक्त 9 किलोमीटर. 9 किलोमीटरला अर्धा तास दाखवतोय. म्हणजे रोडची कंडिशन तुम्ही समजू शकता काय अवस्था असू शकते रोडची. अरे बाबा बाबा बाबा, एकदम खराब रोड आहे. आणि आपली गाडी काय माहीत बॅटरीचा इश्यू आहे मला काहीतरी असं वाटतंय, कारण
मध्येच बंद पडते गाडी, स्टार्ट पण लगेच होते पण बंद पडते गाडी. इंजिन लाईट दाखवायला लागली आहे. परत सर्व्हिस सेंटरला जाऊन काहीतरी करावं लागेल. बघा रोडची कंडिशन बघा मित्रांनो. इथे ट्रकचा एरिया आहे. ह्या ट्रकच्या एरियामध्ये आपण आपली बाईक टाकलेली आहे. आता इथे सॅडलिंगचा पूर्ण वापर होईल. हां पूर्ण सॅडलिंगचा उपयोग होतो इथे. इथे मित्रांनो मला वाटत नाही इथे पावसाळ्यामध्ये येण्यासारखी जागा आहे, कारण ज्या हिशोबाने इथे चिखल असेल नेक्स्ट लेवल असेल इथे. ॲडव्हेंचर बाईक्स आहे म्हणून आम्हाला एवढं काय त्रास होत नाही आहे, पण जर तुम्ही स्कूटरनी येत आहेत तर नक्कीच तुम्हाला बॅक पेनचा त्रास होऊ शकतो. आणि इथे पावसामध्ये तरी येत आहे तर थोडं सांभाळून या. मित्रांनो हे बघा काय अवस्था. आता बलाक्लावा घातलाय, हेल्मेट घातलाय, वायझर बंद केलाय, तरी पण माझ्या तोंडात धूळ जाते. एकदम बेकार अवस्था आहे रोडची. बेकार म्हणजे बेकार अवस्था आहे. तर येताना बघू थोडा दुसरा रोड जर एक्सप्लोर करता येईल तुम्हाला नक्की सांगेन, कारण या रोडनी रिटर्न येणं म्हणजे धूळ अतिशय नेक्स्ट लेवल आहे. धूळचा त्रास होतोय, बाकी ऑफरोडिंगचा एवढा त्रास नाही होत आहे आम्हाला. पण बघा असे असे खड्डे आहेत. अरे बारक्या तुझं व्हिडिओ काढतायत मागे बसून. काढला तिने, माझा पण काढते. हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ. इथे थांबू. बघा हे प्रवेशद्वार तर तुम्हाला दिसणारच. जय शिवराय, जय शिवराय. हे बघा रोडची अवस्था एकदम बेकार आहे. ही पण डेव्हलप होईलच, गॅरंटी आहे डेव्हलप होईल, कारण आपल्या महाराजांचं मंदिर आहे इथे. तर हा रोड प्रायोरिटी केसमध्ये डेव्हलप केलाच पाहिजे. परफेक्ट. आता असं वाटतंय की आपण कोकणातच आलो आहे ही लाल माती बघून. बघा ह्याच्यामध्ये आपल्या कपड्यांची कसली वाट लागेल. वातावरण बघा इकडचं सुपर वाटतं. हे जर ऊन असतं ना अजून फ्रस्ट्रेट झालो असतो. आता एवढं तर नशीब चांगलं आहे आमचं की फॉग आहे की स्मॉग आहे देवाला माहीत, पण त्या फॉगनी आम्हाला आज गरमीपासून वाचवलेलं आहे. मस्त वाटतंय, मस्त वाटतंय इथे. आता असं वाटतंय की हे पूर्ण हिरवळ झाल्यावर पावसामध्ये इथे येण्याची वेगळीच मजा असेल. पण फक्त तो पाईपलाईन रोड असेल त्याला थोडं तुम्ही सांभाळून या, कारण तिकडे थोडं रिस्की आहे. खड्डे पॉटल्स तुम्हाला लगेच दिसणार नाही. आणि काहीतरी आज असेल मंदिरामध्ये असं मला वाटतंय, कारण बरीच लोक दिसली आम्हाला मंदिराच्या दिशेने जाताना. बघूया आपण पण एक्सप्लोर करूया. तुम्ही पण या आमच्यासोबत एक्सप्लोर करायला व्हिडिओच्या माध्यमाने. विदाउट मॅप तुम्ही येऊ शकता, कारण प्रत्येक ठिकाणी व्यवस्थितपणे
मॅपिंग केलेली आहे. बघा हीच ते पोरं होती जे विवेकचा आणि माझा व्हिडिओ काढत होती, ते अजूनही काढतायत. मजा येते. मस्त ग्रुप आहे. MS09 कोल्हापूरकर आहे, कोल्हापूरकर. हे बघा झाली मैत्री. झाला आता. चला आता कोल्हापूरकर. हो कोल्हापूरकर. तू इथे गाडीकडे लक्ष दे. तू मला घातला असता तर विक्रमपूर मध्ये. 1 किलोमीटरच राहिलंय आता मित्रांनो. बायकर्स भेटतात, ती कोणतीही बाईक असो, मैत्री ही लगेच होते. आपल्याला मंदिराचं दर्शन झालेलं आहे. राईट साईडला तुम्ही बघू शकता. हाय पब्लिक आहे. काहीतरी आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने काहीतरी स्पेशल असेलच आज. बघूया. आणि सगळे ठिकाणी हे भगवे झेंडे, ह्याच्याने तुम्हाला माहीत पडेल की आपण व्यवस्थित डायरेक्शननी चाललो आहोत. वाव, पब्लिक मजबूत आलेली आहे. आणि मंदिर बघा किती सुपर्ब बनवलेलं आहे. वा 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 वा. जय शिवराय, जय शिवराय. इथेच राईटला टाक पार्किंग. हां इथेच करू. मस्त मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. मस्त आहे मंदिर. मित्रांनो आम्ही आता बाईक्स वगैरे आमच्या तिकडे पार्क केलेले आहेत. ही सगळी एवढी मोठी जागा जी तुम्ही बघताय ती सगळी पार्किंगसाठी अवेलेबल आहे. इथे पण थोडंफार काम चालू आहे. आणि बघा ही महादेवाची मूर्ती, भव्य मूर्ती मस्त दिसतंय. आणि हे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ मोराडेवाडा भिवंडीमधलं, आपल्या महाराष्ट्रामधलं फर्स्ट मंदिर आहे आपलं. खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये असं काही इथे केलेलं आहे. आणि हे बघा अशी काही एंट्रन्स आहे इथे. आणि आज भरपूर पब्लिक्स आलेले आहेत. चप्पल स्टँडची पण व्यवस्था इथे केलेली आहे. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. बघू शकता मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये. आणि एकदम डोळे भरून येतात एवढं ज्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. मस्त एकदम मस्त वाटतं इथे आतमध्ये येऊन. बघा आणि तुम्हाला इकडचे एक डिटेल इन्फॉर्मेशन मला द्यायची आहे जी मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. पहिला आपण महाराजांचं दर्शन घेऊन येऊ, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की इथे काय एक मला इन्फॉर्मेशन द्यायची. स्टे ट्यून राहा. तोपर्यंत आपण महाराजांचं दर्शन घेऊन येऊ.
तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही सगळ्या गोष्टीचे डिटेल इन्फॉर्मेशन दिलेले आहे. धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज, राजमुद्रा, जन्म 14 मे 1657. सगळी डिटेल्स, सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही थांबवून स्क्रीनशॉट मारू शकता, पॉज करून स्क्रीनशॉट मारू शकता. मराठीमध्ये पण अवेलेबल आहे आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. अशा सगळ्या गोष्टीचे इथे डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेले आहेत आणि सुंदर असं 3D टाईपमध्ये इथे एकदम मस्त वाटतंय. काठ्या नवीन वाटतं. एक मोबाईल 2 मम्मी का चालू नाही करा घरात नहीं जाना पड़ेगा ना. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या ऑफिसमध्ये आणि कार्यालयामध्ये आलेलो आहोत. तर इथे आल्यावर मला एक न्यूज अशी इन्फॉर्मेशन भेटली की इथे रील्स असो किंवा व्हिडिओज असो व्हायरल करण्यासाठी काही फेक न्यूज पसरले जातात. त्याच्यामुळे तुम्ही जर इथे येत आहेत मंदिराच्या परिसरामध्ये आणि तुम्हाला व्हिडिओ काढायचा असेल तर तुम्ही इथे लिगली परमिशन घेऊ शकता आणि तुमचे सगळे डिटेल्स इथे द्यावे लागतील. तुमचं जर यूट्यूबचं चॅनल असेल तुम्हाला इथे द्यावं लागेल तुमचं नाव, तुमचा आधार कार्डचा नंबर आणि तुमचा पर्सनल फोन नंबर. ही गोष्ट द्यायचं एक कारण आहे. त्याच्यामागे कारण असं आहे की तुम्ही काही फेक न्यूज पसरू नये. शिवरायांचं मंदिर आहे, सगळेच त्यांचे मावळे आहेत आणि इथे जी पण न्यूज जाईल ती खोटी व्हायरल नाही गेली पाहिजे काही फेक न्यूज देऊन. तर त्याच्याच विषयी तुम्हाला डिटेल्स सांगण्यासाठी मी आलो आहे अध्यक्ष महोदयांच्या ऑफिसमध्ये. तर दादा, आपलं नाव? माझं नमस्कार, मी राजू बारकी चौधरी. जय शिवराय. जय शिवराय. शिवतांत्रिक प्रतिष्ठान ट्रस्टचे मी संस्थापक अध्यक्ष आहे. आणि आपण आता बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्ण होऊन आज जवळपास 12-13 दिवस झाले. अतिशय चांगल्या प्रकारे इथे लोक येतात आणि शिवरायांच्या समोर नतमस्तक होतात. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिलंच मंदिर असल्या कारणाने आज गुढीपाडवा आहे. सकाळी जवळपास 6 वाजल्यापासून या मंदिराच्या ठिकाणी लोक येत आहेत आणि रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. खरं म्हणजे शिवाजी महाराजांना आपण दैवत मानतो आणि त्या दैवताचं आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ती आपण मानाचा मुजरा केला तर तेवढंच आपल्याला आपल्या मनामध्ये आणि आपल्या अंगामध्ये शक्ती निर्माण होते. म्हणून हे आज शक्तिपीठाच्या ठिकाणी अनेक शिवभक्त आज येत आहेत आणि आज आम्ही सकाळपासून इथे सर्व आमचे प्रतिष्ठानचे विश्वस्त असतील, सदस्य असतील, तसेच इथले कामगार असतील, अतिशय चांगल्या प्रकारे इथे स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे. तसेच येणाऱ्या सर्व शिवभक्तांची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात येत आहे.
मंदिराचं वेळ आपण जर बघितली तर सकाळी 7 ते रात्री 10:30पर्यंत आम्ही मंदिराची टायमिंग ठेवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी ॲक्च्युली GPS वर आपण बघितलं तर तिथे कोणीतरी पेज बनवून आणि त्यामध्ये 24 आवर्स मंदिर चालू असं टाकलेलं आहे. तर माझी सर्व शिवभक्तांना विनंती आहे की 24 आवर्स मंदिर चालू नसून हा मंदिर आपला सकाळी 7 ते रात्री 10 ते 10:30पर्यंत हा लास्ट टाईम आहे. तरी शिवभक्तांनी या गोष्टीची दखल घ्यायची आणि आपण सर्वांना आपल्या मित्रांना जे कोणी इथे महाराजांच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी येणार असणार त्यांना आपण सर्वांना सांगावे अशी माझी सर्वांना विनंती. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. हरे राम सर्वणाभ्याम सर्व सौभाग्यदानी सर्वालंकार मुख्य आहे देवी त्वंत सुमुखस्य ग्रंथशकबिल वज्रकालंबोदर प्रवेशन विद्यारंभाचे प्रवेशन संग्राम संकट विघ्नदस्तम्याय शुक्लांबरधरं देवं शिशिवं प्रसन्नदंडाय सर्वविघ्नोपशान्तये सर्वमंगलमांगल्ये श्री सर्वसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. जय शिवाजी. तर मित्रांनो, तुम्हाला एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा. तर आता हा व्लॉग इथेच एंड करायची वेळ आली आहे. आता इथून डायरेक्ट जाणार घरी. पर्यंत स्टे ट्यून राहा, आमच्या चॅनलला बघत राहा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन ठेवा, कारण जसं व्हिडिओ आल्यास लगेच तुम्हाला त्याची अपडेट भेटेल. तोपर्यंत आपण घेऊ राम राम. जय श्री महाकाल, जय श्री शिवराय. बाय बाय. भेटू असंच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो की तुम्हाला हा मराठी प्युअर मराठी ब्लॉग कसा वाटला. थोडीफार चूक झाली असेल तर क्षमा. प्रयत्न करत राहीन. मला नक्की तुमची साथ हवी. टिल देन घेऊ राम राम. बाय बाय.